इथे देखील राम मंदिरामध्ये आज विशेष खास असा सोहळा राम जन्माचा साजरा होतोय आणि त्यासाठीची ही विशेष पूजा आज भी सर उठाती है। हरिदास नायक, वीरा शेट्टी, प्रमोद देशपाई, राधाकृष्ण कामत, श्रीनिवास आर कामत, गुरुदास नायक। ही अयोध्येतली दृश्य आहेत। श्री रामलल्लाचं आज विशेष पूजा आणि आरती सध्या सुरू आहे, कारण बरोबर दुपारी 12 वाजता राम जन्माचा हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा होतो आणि हा सूर्य तिलक सोहळा आपण बघतोय। सूर्याची किरण बरोबर श्रीरामाच्या मस्तकावरती येत आहेत आणि त्यासाठी बाकीचे सगळे लाईट्स बंद करण्यात आलेले आहेत आणि या आरतीच्या प्रकाशामध्ये आणि एकूणच हा सूर्य तिलक सोहळा यामध्ये श्रीरामाच्या फक्त कपाळावरती भाळावरती हे सूर्य किरण ज्या पद्धतीने येत आहेत तशी ही या मंदिराची रचना आणि त्यामुळे हा एक विशेष क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येमध्ये सुद्धा आज लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत। तर आज रामनवमी राम जन्माचा सोहळा दुपारी 12 वाजता साजरा होतो। पाळणा गायला जातो, श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवली जाते आणि जिकडे तिकडे प्रत्येक राम मंदिरामध्ये देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध अशी जी काही श्रीरामाची मंदिरं आहेत तिथे आज जन्माचा सोहळा दुपारी 12 वाजता आपल्याला अनुभवता येणार आहे। ही थेट दृश्य आपण अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातली न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास। सभी भक्तों से विनती है, कृपया माननीय ट्रस्ट के अध्यक्ष मानसिंह बापू पवार जी से विनती है कि यहाँ पर आएंगे, आए हुए सभी भक्तगणों का वे स्वागत करेंगे। माननीय पुलिस आयुक्त जी यहाँ पर उपस्थित हैं, उनका भी ट्रस्ट की ओर से धन्यवाद। आदरणीय श्री अतुल मंगलेश्वर जी चावल जी। ही दृश्य आहेत नाशिक आणि अयोध्येतली। नाशिकमध्ये
काळाराम मंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहात रामनवमीचा हा उत्सव पार पडतोय, तर दुसरीकडे अयोध्येमध्ये सुद्धा खास पूजा अर्चा आज रामनवमीच्या निमित्तानं तिथं सुरू आहे। ही दोन्ही दृश्य आपण नाशिक आणि अयोध्येतली बघतोय। नाशिकमध्ये आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, कशा पद्धतीने आता राम जन्माचा सोहळा नाशिकमध्ये सुरू आहे, कारण आता राम जन्माची वेळ झालेली आहे? श्वेता, नाशिकच्या श्री काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा संपन्न होतोय। काळाराम संस्थान यांच्या वतीनं या दरवर्षीच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते देखील मंदिरामध्ये गर्दी त्यांची झालेली आहे। आज सकाळपासून पहाटेपासून विविध पूजा ज्या आहेत त्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संपन्न झाल्या आणि या पूजा संपन्न झाल्यानंतर बरोबर 12 वाजता या काळाराम मंदिरामध्ये हा सोहळा जो आहे तो संपन्न होतोय। प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माचा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। मोठी गर्दी, मोठा उत्साह जो आहे तो मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकसह असं काळाराम मंदिर आहे आणि या नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये विविध पूजा संपन्न झाल्यानंतर आता अशा पद्धतीनं राम जन्मोत्सवाचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आज सकाळपासून राजकीय नेत्यांची गर्दी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, माजी मंत्री छगन भुजबळ असतील, असे अनेक नेते जे आहेत ते देखील आता श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहे। बरोबर 12 वाजेच्या वेळेवर श्रीरामांचा हा जन्म सोहळा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। मंदिराचा संपूर्ण परिसर जो आहे तो देखील या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेली विद्युत रोषणाई, फुलांची सजावट जी आहे ही या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आकर्षित करत असते। दरवर्षी वर्षभरामध्ये लाखो भाविक जे आहेत ते या श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत असतात, मोठी गर्दी करत असतात। मात्र आज श्रीरामांच्या या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं, राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज दिवसभरामध्ये जवळपास 1 लाखहून अधिक भाविक जे आहे ते या ठिकाणी श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होतील, अशा प्रकारची माहिती जी आहे ती आयोजकांनी दिलेली आहे। आता देखील मंदिराच्या परिसरामध्ये तब्बल 2 ते 3 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा ज्या आहे त्या लागलेल्या आहे। ही दृश्य जी आपण बघतोय ही नाशिकच्या श्री राम मंदिरामध्ये अर्थात काळाराम मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये आहे, ज्या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या काळ्या पाषाणातील या मूर्त्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि या काळ्या पाषाणातल्या या सगळ्या मूर्त्यांची विधिवत पूजा जी आहे ती पहाटेपासून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा राम जन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर नाशिकचं ऐतिहासिक पौराणिक अशा प्रकारचं काळाराम मंदिर आहे। पेशव्यांच्या काळात त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि तेव्हापासून हे जे मंदिर जे आहे ते देशभरातल्या पर्यटकांचं, भाविकांचं आणि विविध येणाऱ्या अभ्यासकांचं एक केंद्र राहिलेलं आहे, कारण हे ऐतिहासिक काळाराम मंदिर आहे। काळ्या पाषाणात तयार करण्यात आलेलं हे मंदिर आहे आणि म्हणून या मंदिराला विशेष असं महत्व आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की श्री रामचंद्रांचं वास्तव्य याच नाशिक परिसरामध्ये होतं। त्यावेळेला प्रभू रामचंद्र जे आहेत ते ज्या परिसरामध्ये राहिलेले होते ते हा सगळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये श्रीरामांचं वास्तव्य होतं, अशा प्रकारची आख्यायिका आहे आणि म्हणून नाशिकच्या या काळाराम मंदिराला विशेष असं महत्व हिंदू धर्मामध्ये आहे आणि म्हणून आजचा हा सोहळा बघण्यासाठी देशभरातले भाविक जे आहे ते नाशिकच्या या काळाराम मंदिरामध्ये येत असतात। श्वेता, आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या पूजापाठची जी सुरुवात आहे ती नाशिकच्या याच काळाराम मंदिरामधून केलेली होती। काळाराम मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते विविध पूजा केल्यानंतर त्यांनी आपल्या पूजेची सुरुवात जी आहे, अनुष्ठानाची जी सुरुवात आहे ती त्यांनी या नाशिकच्या काळाराम मंदिरातून केलेली होती आणि दररोज नाशिकच्या या काळाराम मंदिरामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे राजकीय नेते, सेलिब्रिटी जे आहे ते गर्दी करत असतात। मात्र आज नाशिकच्या या काळाराम मंदिरामध्ये सुरू असलेला हा वासंतिक नवरात्र उत्सव जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। श्री काळाराम मंदिर वासंतिक नवरात्र महोत्सव जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। गेली 5 दिवस नाशिकच्या या काळाराम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज हा सोहळा जो आहे या ठिकाणी संपन्न होतोय। दररोज वेगवेगळे कार्यक्रम या मंदिराच्या परिसरामध्ये संस्थानाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले होते, तर पुजाऱ्यांच्या वतीनं मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक पूजा ज्या आहे त्या पहाटेच्या वेळी काकड आरती असेल, इतर पूजा असेल, दुपारच्या पूजा असेल, या सगळ्या विधिवत पद्धतीने पुजाऱ्यांकडनं केल्या जातात आणि आज हा श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये, पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। बिलकुल, हे सगळं वातावरण आपण नाशिकच्या काळाराम मंदिरातलं बघितलं, अनुभवलं। यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात, तिथे आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत। सिद्धार्थ,
तुम्ही ज्या छत्रपती संभाजीनगर मधल्या रामाच्या मंदिरामध्ये आहात तिथलं काय अनोखं वातावरण आणि एकूणच माहोल सांगाल? बघा, निश्चितच इथला माहोल आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे आणि बरोबर 12 वाजता जे आहे या ठिकाणी श्रीरामाची जी आहे विशेष आरती या ठिकाणी झालेली आहे आणि या आरतीसाठी जे आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय नेते यामध्ये सामील झाले होते आणि ती काही वेळापूर्वीच ती विशेष आरती सुद्धा संपली आणि आता आपण बघतोय अगदी सकाळपासूनच भाविक जे आहेत श्रीरामाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त आहे, कारण 2 वर्षाआधी काही कटू आठवणी या मंदिराच्या बाबतीत झाल्या होत्या. मात्र यंदा कसल्याही पद्धतीचा तणाव या ठिकाणी पोलीस आयुक्त स्वतः या ठिकाणी आरतीला होते आणि फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. एकंदरीतच किराटपुरातील हे मंदिर श्रीरामाचं मंदिर पुरातन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाविक या ठिकाणी जे आहेत दर्शनासाठी येतात. आपण बघतो फार भली मोठी रांग आहे. महिला भाविक पुरुष भाविक हे दोघेही या ठिकाणी दर्शनासाठी आहेत. आरती झाली तरी आणखी दर्शनाची रांग ही खूप मोठी आहे. एकंदरीतच उत्साहाचं आहे, आनंदाचं वातावरण आहे. रामाबद्दलची श्रीरामाबद्दलची भावना लोकांच्या चेहऱ्यावर आपण बघू शकतो. विशेष आरतीचा जे आहे या ठिकाणी वेळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने जे आहेत श्रीरामाच्या दर्शनासाठी महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील, तरुण असतील फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले दिसत आहेत. एकंदरीतच जे आहे पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत महत्त्वाचा आणि चोख आहे. मंदिराच्या आतमध्ये आपण जरी बघत असलो तरी मंदिराच्या बाहेर जवळपास 200-250 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. आतापर्यंत सर्व शांततेत माहोल आहे आणि संध्याकाळी 4च्या नंतर विशेष यात्रेचं जे आहे रथयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. भली मोठी श्रीरामाची एक मूर्ती जी आहे तिच्या शोभायात्रेमध्ये ती सामील होणार आहे आणि एकंदरीतच माहोल भक्तिमय आहे, आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिक, अयोध्या या ठिकाणची आपण श्रीरामाच्या मंदिरातली ही दृश्य बघतोय. मंगलमय असं वातावरण, कारण आज राम जन्माचा उत्सव विविध ठिकाणी साजरा होतोय. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर किंवा ज्या ठिकाणी अशी काही वादाची किनार आहे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे. बरोबर दुपारी 12 वाजता राम जन्माचा सोहळा पाळणा गायला जातो आणि भक्तांची मोठ्या संख्येनं रीघ लागलेली आहे दर्शनासाठी, रामाच्या दर्शनासाठी. शिर्डीमध्ये तर 3 दिवस उत्सव आहे. पावनता और दिव्यता, इसकी शक्ति हमें साक्षात अनुभव हुई. भक्ति, सौंदर्य और दिव्यता का अनूठा संगम